अमृत योजनेतून पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झाल्यानं शिवाजी पार्कमधील एलिक्झा पार्क ते छत्रपती ताराराणी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। त्यामध्ये काही रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडल्या होत्या। शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याची एक बाजू भर दिवसा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती। त्यामुळे महापालिकेचा नियोजन शून्य कारभार दिसून येतोय। आज सकाळपासूनच कोल्हापुरातील शिवाजी पार्कातील एलिक्झा पार्कपासून ताराराणी चौकापर्यंतच्या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली। ट्रक, एसटी यासह सर्वाधिक वर्दळ असलेला हा मुख्य रस्ता आहे। पण महापालिकेनं अमृत योजनेतील पाईपलाईन टाकण्यासाठी 7 डे स्कूलच्या दारात जेसीबीनं खुदाई सुरू केली आहे। इथूनच महापालिकेचा नियोजन शून्य कारभार दिसून येतो। कारण काही दिवसांपूर्वीच या भागातील रस्त्याचं काम पूर्ण झालं होतं। नव्यानं बनवलेला रस्ता आज पुन्हा उकरण्यात आला। सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर भर दिवसा पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झाल्यानं आज दिवसभर या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। दुपारी 3 नंतर तर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती। ताराराणी चौक ते टेमलाई उड्डाण पुलाकडे जाणारी रस्त्याची एकच बाजू सुरू होती, त्यामुळे टेमलाई उड्डाण पुलाकडून येणारी वाहनं अडकून पडली होती। त्या वाहतूक कोंडीमध्ये अनेक एसटी बस अडकून पडल्यानं प्रवासी सुद्धा वैतागले होते।